जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची अभंग मंत्रगीता या ग्रंथाची ओळख करून देण्यासाठी मी आपल्या भेटीला आले आहे. 18 अध्याय आणि 700 श्लोकांची श्रीमद भगवद्गीता याचा भावानुवाद 700 अभंगात केला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी. माय बोली मराठीत गीतेची समश्लोकी अभंग रचना म्हणजेच अभंग मंत्रगीता. यातील पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक आणि अभंग आपण आज पाहूया. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आता ह्याचाच अनुवाद तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात कसा केलाय ते पण पाहूया. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री रणांगणी मिळाले आयनी झुंजावया प्रज्ञाचक्षुपुसे संजयासी गोष्टी अंतरितो कष्टी पुत्र दुःखे. पंडुपुत्र आणि आमुचे आत्मज केले कैसे राज केले कैसे काज राज्य लोभे तू कायसे प्रार्थी ऐकावे सज्जने व्यासाचे आज्ञेने संजय बोले. यातील श्लोकाची सुरुवातच होते ती धृतराष्ट्र उवाच यातून आणि शेवट होतो व्यासाचे आज्ञेने संजय बोले. आता शेवटची जी ओळ आहे तिथून आपण पहिल्या चरणाकडे जाऊया. व्यासाचे आज्ञेने संजय बोलो ही जर अभंगाचा अर्धा चरण आहे. यातच संजय या व्यक्तीचा परिचय करून दिलाय. आता संजय आणि धृतराष्ट्र युद्ध चालले कुरुक्षेत्रावर आणि वर्णन करतोय संजय ते हस्तिनापुरातून. आता हा संवाद कसा घडला काय घडला हा संजय कोण आहे तो रणांगणावरचं वर्णन धृतराष्ट्राला कसं सांगतो याचा खुलासा व्यासाचे आज्ञेने या शब्दातून व्यक्त होतो. शक्ती युक्ती भक्तीचा संगम म्हणजे संजय हे ज्यांना समजते हे ज्ञान ज्यांच्याजवळ आहे त्यांना तुकारामांनी सज्जन असा संबोधलाय. आणि अशा सज्जनांना ऐकण्याची विनंती तुकाराम महाराज करतात. तुका ऐसे प्रार्थना करतात ऐकावे सज्जने. आता या ठिकाणी व्यासांनी जे काही त्याला दिव्य शक्ती दिली दिव्य दृष्टी दिली हे सगळं आपल्याला माहीत आहे. आपण आता पुढची ओळ बघूया. त्याच्यास पंडुपुत्र आणि आमुचे आत्मज हे सगळं धृतराष्ट्रच बोलतोय. आता धृतराष्ट्राची मुलं आणि आत्मज म्हणजे त्याची मुलं आणि पंडूची मुलं म्हणजे पांडव यांच्यातील युद्धाचे काज म्हणजे कारण हा राज्याचा लोभ. आता हे सगळं केले कैसे काज राज्य लोभे असंच म्हणजे राज्याचा लोभ हे ह्याचं कारण आहे हे धृतराष्ट्र उवाचमध्ये सांगितलेलं आहे. आता पंडुपुत्राचा हक्क आहे पण धृतराष्ट्राला झालेला राज्याचा लोभ हे अभंगातील धृतराष्ट्र हा स्वतःच कबुली देतोय. ते केले कैसे काज राज्य लोभे. ह्याच्यामुळेच काय होतंय तेही धृतराष्ट्र सांगतो. अंतरितो कष्टी पुत्र दुःखे म्हणजे यातूनच युद्धानंतर काय घडणार आहे कुणाला विरह सहन करणार आहे हेही सांगतो की अंतरितो धृतराष्ट्राला अंतरी म्हणजे मनात पुत्राच्या दुःखाचे कष्ट सहन करावे लागणार आहेत. पुत्राच्या विरहाचे दुःख धृतराष्ट्राला होणार हे त्यानं स्वतःच सांगितलंय. या 2 शत्रू सैन्याचे वर्णन करताना पुन्हा एकदा धृतराष्ट्र म्हणतो आयनी असा शब्द वापरलाय. आता दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्यामुळं आयनी शब्द हा अतिशय उचित ठरतो. यात पुन्हा एकदा अभंग वाचूया आणि पुन्हा आपण अभंगात डोकावूया. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री रणांगणी मिळाले आयनी झुंजावया प्रज्ञाचक्षुपुसे संजयासी गोष्टी अंतरितो कष्टी पुत्र दुःखे. पंडुपुत्र आणि आमुचे आत्मज केले कैसे काज राज्य लोभे
तुका ऐसे प्रार्थी ऐकावे सज्जने, व्यासाचे आज्ञेने संजय बोले. इथं धृतराष्ट्राला उल्लेखून प्रज्ञाचक्षु असा शब्द वापरलाय. त्यांच्या डोळ्याला दृष्टी नव्हती, पण प्रज्ञा होती. कुरुक्षेत्राचा राजा होता. या धृतराष्ट्रालाच राज्याच्या मोहातून मुक्त होता आले नाही. आणि म्हणूनच तोच म्हणतो पुन्हा, अंतरितो कष्टी पुत्र दुःखे. धृतराष्ट्राने स्वतःच्याच मोहमायेने पुत्र दुःखाचे कारण निर्माण केल्यामुळे कसे झाले, काय झाले, त्याची जी पूर्वपीठिका आहे ती एक उदाहरण तुम्हाला सांगते. धृतराष्ट्राला म्हणजे हे रणांगण तयार होण्यापूर्वीची ही कथा आहे. धृतराष्ट्राला रात्री झोप येईना. अस्वस्थपणा, मानसिक ताणतणाव ह्याच्यामुळे बेचैनपणा आला होता. आणि अशा वेळी त्यांनी विदुराला बोलवून घेतले आणि विदुराजवळ मनातल्या काही गोष्टी, जी कोडी त्याला सोडवता येत नव्हती, ती कोडी त्याच्यापुढे मांडली. त्यावर विदुरानं ऐकली, पाहिली, समजून घेतली, त्याची उत्तरही दिली. पण त्यातलं एक महत्वाचं तत्व, नैतिक जीवनतत्व त्याला सांगितले. त्यातलं अतिशय महत्वाचं तत्व त्याला मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगितलं. ते म्हणजे की ह्यावर अधिकार पंडूचा आणि ह्या पंडूच्या त्यानंतर त्याच्या मुलांचा. हे राज्य पांडवांचं हे तुलाही माहित आहे. मग तू ते पांडवांना देऊन टाक, तरच तुला आनंदी जीवनाचा अनुभव घेता येईल. अतिशय महत्वाचं वचन हे त्याला सांगितलं. पण राज्याच्या मोहमायेने ग्रासलेला धृतराष्ट्र अंतरितो कष्टी, म्हणजे विदुर अंतरितो कष्टीच राहिला. पुत्र दुःख होणार हे त्यानं ठरवलंच, त्याला कळलं. पण ह्यासाठी जे आधीच त्यानं हा निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. असो, आता ह्या वेळेला जे विदुरानं जी काही जीवनतत्व सांगितली तीच आज आपण त्या ओव्यांकडे आपण किंवा त्या श्लोकांकडे किंवा त्या गीताकडे आपण विदुर गीता असा म्हणून त्याचा उल्लेख होतो. ही विदुर गीता म्हणजेच आत्ता जी जीवनतत्व आहेत ती ज्याने धृतराष्ट्राने आचरणात आणायला पाहिजे होती ती. असो, पुढे आता बघूया. आता मिळाले आयनी झुंजावया, यातला एक आयनी शब्द आहे. त्या आयनी शब्दातच संपूर्ण रणांगणाचं वर्णन आहे. एका शब्दात शत्रुपक्ष दोन्ही घेऊन त्या रणांगणाचं वर्णन म्हणजे आयनी. दोन्ही सैन्यांचे वर्णन एका शब्दात तंतोतंत येतं. मग त्यात सैन्याची संख्या, अधिकार हे कमी जास्त असतीलही, पण आत्ताचं युद्धबल कोणीही कशातही कमी नाही. आरशातील प्रतिमेप्रमाणे इतकं तंतोतंत साम्य आहे की इथं आयनी शब्द योग्य ते माहिती देतो. दोन्ही सैन्याचे गुरु, आजोबा, पणजोबा, घराणं, गोत्र, राज्य, अस्त्र, शस्त्र सर्व काही प्रतिमे इतकीच समानता दोन्हीत आहे. पण राज्य लोभाच्या मायेने वेढलेले आणि त्यांचं जे वर्णन केलेलं आहे आणि ह्या मोहमायेनं ग्रासलेलं हे सगळं सैन्य, हे तर सर्वांनाच माहीत आहे. आणि त्याचा जो मोहमायेचा वस्तुपाठ हा तुकारामाने मात्र आपल्यासमोर चपकलपणे अतिशय सुंदर असा उलगडून दाखवलेला आहे. यातच कुरुक्षेत्र, आता शेवटच्या आपण ह्याच्याकडे चाललोय. आपण शेवटच्या चरणापासून पहिल्या चरणाकडे चाललोय. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री रणांगणी, या रणांगणी ह्या शब्दातच धर्मक्षेत्राचे कुरुक्षेत्र केव्हा बनतंय आणि कुरुक्षेत्राचं रणांगण केव्हा बनतं, का, केव्हा आणि कसे, या अनेक प्रश्नांची उत्तरं या अभंगातून तुकाराम महाराज देतात. महाभारताच्या युद्धापासून आज अखेर प्रत्येक व्यक्तीला हे जीवनतत्व उपयुक्त ठरतं. आता त्याचं एक उदाहरण घेऊया. म्हणजे हे कसं काय, आता कुठलं आले कुरुक्षेत्र, कुठलं आले धर्मक्षेत्र, कुठलं आले रणांगण,
आता तर ही सगळे आपल्या हाताच्या बोटावर युद्ध होत आहेत. पाहूया आपण उदाहरण पाहूया. पहिला शब्द आहे धर्मक्षेत्री. यातील धर्म या शब्दाचा अर्थ पाहताना त्याचं जे आपल्या वेदातून जे मूळ धर्माची व्याख्या दिली ती अशी आहे, ध्रुधारयति इति धर्म. या उक्तीनुसार त्याचा अर्थ पाहिला तर एक छान असं त्याचं आपल्याला अर्थ लावता येतो की प्रत्येक व्यक्ती जी कुटुंबातील सर्वांना, नंतर गावातील सर्वांना, त्यानंतर राज्यातील सर्वांना आणि राष्ट्रातील सर्वांना जो धारण करतो म्हणजे एकत्र ठेवतो तो धर्म आहे. त्याला धर्म म्हणायचं. यासाठी जो धर्म किंवा स्वकर्तव्य बजावतो तो कर्मयोगी आणि हा त्या धर्माचे पालन करणारा म्हणजे धर्मयोगी. म्हणजेच या स्वकर्तव्यातून स्वधर्म साधता येतो. या स्वधर्मातून राष्ट्रधर्म बनतो. आता एक उदाहरण आपल्याच प्रत्येकाच्या माहीत असलेलं घेऊया. ते अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊया. आपल्याच घरातील म्हणजे कुटुंबातील स्वधर्मानुसार प्रत्येक वेळी कर्मयोग म्हणजेच कर्तव्य पालन करणे इष्ट असते. कारण त्यातूनच इतरांच्यावर संस्कार होत असतात, संस्कृती जपली जाते. तर एक उदाहरण बघा. आपल्या कुटुंबातील घरातील छोटी कन्या, तिला कुणाची तरी मुलगी असते, मग कोणाची तरी बहीण, मग भाची, पुतणी, कोणाची तरी नात, मावशी, आत्या ह्या भूमिका असतात. पण त्यानंतर वयानुसार पत्नी, सून, भावजय, मामी, काकू याही भूमिका तिला प्राप्त होतात. आणि ह्याच्यानंतर सासू आणि आजी या सर्व भूमिकांचं पालन करत असताना प्रत्येक भूमिकेप्रमाणे विविध प्रकारे तिला कर्मयोग आचरावा लागतो. म्हणजेच धर्मपालन करावे लागते. आणि आपल्या कर्मयोगाने धर्मपालन करणे म्हणजेच भारतीय संस्कृती. आता ही संस्कृती त्याचं घर असो किंवा बंगला असो ते त्याचं धर्मक्षेत्र असतं आणि त्या धर्मक्षेत्रालाच त्या पवित्र क्षेत्राइतकं महत्त्व देत असतं. पण ह्या पवित्र क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीतील एकाचा जरी अहंकार जागा झाला तर या धर्मक्षेत्राचं कुरुक्षेत्र बनतं. माझं मी करतो, माझं मी बघतो, माझं मला राहू दे, म्हणजे धर्मक्षेत्राचं कुरुक्षेत्र बनतं. आणि ह्याच्या अहंकारालाच कुणी जर फुंकर घातली तर त्याच कुरुक्षेत्राचं रणांगण बनतं. म्हणजेच आता हे सगळं काय बनतं, कसं बनतं, आपल्यासमोर अनेक उदाहरणं असतात. पण आपला संसार आपल्याला नीट व्हावा, सुरळीत व्हावा असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी एक छानपैकी आपण एक ओळ किंवा वचन लक्षात ठेवूया की धर्म आणि कर्म या समान दोन चाकांच्या गाड्यावर संसाराचा भार ठेवला की प्रगतीला वेळ लागत नाही. तुकारामांनी आयनी या एका शब्द जेवढं काही आपल्याला दिसलं तसं आपणही आपलं कुटुंब आणि घडणाऱ्या गोष्टी ह्यात आपल्याला सुद्धा आयनीसारख्या तयार व्हाव्यात. या ठिकाणी महाभारतातील महायुद्धाचे मूळ हे षड्रिपूतील लोभ या वासनेने ग्रासलेला धृतराष्ट्र, पुत्रांच्या विरहाने दुःखी होणारा धृतराष्ट्र आणि कबुली जबाब देणारा धृतराष्ट्र पाहिलं की वाटतं. अनेक वेळेला आपण हे वाक्य ऐकलंय की द्रौपदीमुळे महाभारत घडलं, द्रौपदीमुळे महाभारत घडलं. माझं मत विचाराल तर
या धृतराष्ट्राच्या लोभमायेने महाभारताचं महायुद्ध घडलेलं आहे. आता हे सर्व आपण लक्षात घेतलं तर असं एक आपणही आपल्या स्वतःसाठी हे आपण ऐकलं, मग माझ्यासाठी काय, आपण स्वतःही एका गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे की मला डोळे आहेत पण मी धृतराष्ट्र होत नाही ना, हा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि त्यासाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकारामांचा संदेश ग्रहण केला पाहिजे. त्यासाठी अभंग मंत्रगीता वाचली पाहिजे. अतिशय सोपी भाषा, पण अर्थपूर्ण एक एक शब्द घेऊन एकाच अभंगातून केवढा अर्थ त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. असो, आता आपण पहिल्या श्लोकाला इथं थांबूया. अजूनही खूप अर्थ आहे. अनेकच्या डोळ्यात किंवा कानात किंवा त्याच्या पंचज्ञानेंद्रियांनी अजून खूप काही ग्रहण करता येईल, पण आज आपण इथंच थांबूया. श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण.